And it is for that I propose to make this appeal. Let us leave aside slogans. Let us leave aside words which frighten people. Let us even make concession to the prejudices of our opponents. Bring them in so that they may willingly join with us on marching upon that road, which, as I said, if we walk long enough, must necessarily lead us to unity. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि जनसंपर्क कक्ष शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. जनजागर संविधानाचा ही विशेष व्याख्यानमाला आहे. या व्याख्यानमालेमध्ये आपण भारतीय संविधानातील विशेष तरतुदी या विषयावरती व्याख्यान देणार आहोत. या विषयाचं व्याख्यान महत्त्वाचं आहे ते एवढ्यासाठीच की भारतामध्ये साधारणपणे गेल्या 75 वर्षांमध्ये ज्या काही सुप्त क्रांत्या झाल्या आणि भारताला नवी दिशा मिळाली त्या पाठीमागे संविधानाने पुरवलेली ताकद हे एक कारण होतं. या अर्थाने भारतीय राज्यघटनेतील तरतुदींना आणि त्याही विशेष तरतुदींना समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. आपण या तरतुदींपैकी कोणत्या तरतुदी अशा आहेत की ज्या महत्त्वपूर्ण आहेत आणि कोणत्या काळामध्ये या तरतुदींनी भारतीय संविधानाला आकार दिला, भारतीय नागरी समाजाला आकार दिला आणि भारताच्या समाजाला एक पाऊल पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. ते टप्पे
आणि त्या टप्प्यांमध्ये विशेष तरतुदींनी केलेली कामगिरी यांचा आढावा घेणार आहोत. यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे भारतीय राज्यघटनेने ज्या तरतुदी केल्या त्यातली पहिलं क्षेत्र हे राज्यसंस्थेबद्दलचं आहे. म्हणजे भारतामध्ये यापूर्वी अशा प्रकारची लोकशाही पद्धतीची किंवा संसदीय पद्धतीची व्यवस्था नव्हती. तर संसदीय पद्धतीची आणि लोकशाही व्यवस्था निर्माण करण्यासाठी तरतुदी केल्या, म्हणजेच राज्यसंस्थेला आकार दिला आणि हे काम भारतीय संविधानातील तरतुदींनी केलं. दुसरं काम भारतीय संविधानातील तरतुदींनी कोणतं केलं तर साधारणपणे भारतातील नागरिक हे वेगवेगळ्या प्रकारचे होते आणि त्यांना विशेष अधिकार होते, परंतु या सर्वच नागरिकांना एकाच समान पातळीवरती आणणे आणि त्यांना समतेचा हक्क देणे, सर्वांना स्वातंत्र्य देणे, या घटना भारतीय राज्यघटनेतील 3ऱ्या भागातील जवळपास स्वातंत्र्याच्या, समतेच्या, सांस्कृतिक हक्काच्या घटनांपासून ते 31व्या कलमांपर्यंत नोंदवलेल्या गेलेल्या विशेष तरतुदी आहेत. आणि 3रा भाग याच्यानंतरचा जो निर्माण होतो तो म्हणजे जेव्हा राज्य आणि नागरिक यांच्यामध्ये काही डिस्प्यूट झालाच तर तो कसा सोडवावा याच्याबद्दलच्या काही तरतुदी आणि त्याही विशेष तरतुदी आहेत. त्या तरतुदींच्या रूपाने आपण पाहतो की पश्चिम बंगालमध्ये काही विशेष दर्जा एखाद्या भूभागाला दिलेला आहे आणि त्या भूभागाला दर्जा दिल्यानंतर तेथील लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे थोडक्यात सांगायचा मुद्दा तर राज्यसंस्था, नागरिक, नागरी समाज आणि यांच्या अंतर्गत झालेले डिस्प्यूट सोडवण्यासाठी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. हा मुद्दा समजून घेताना आपण या तरतुदींमध्ये, म्हणजे तरतुदी ह्या एका अर्थाने शाब्दिक स्वरूपाच्या आहेत, परंतु त्या तरतुदींमधून जो आशय, अर्थ प्रवाहित झालेला आहे ते मात्र राज्यघटनेचं स्पिरिट आहे. आणि या स्पिरिटच्या बद्दल तुम्हाला आणि मला सर्वांनाच हे माहीत आहे की भारतीय राज्यघटना शब्दांपेक्षाही स्पिरिटला ज्यादा महत्त्व देत आहे. आणि ते स्पिरिट एका अर्थाने भारतीय राज्यघटनेच्या त्रिकोणी सुवर्ण मध्यामध्ये दडलेलं आहे. त्याला ट्रँग्युलर, गोल्डन ट्रँग्युलर असंही म्हटलं जातं. म्हणजे आता गोल्डन ट्रँग्युलर हा कुठे क्रिएट होतो तर साधारणपणे 3ऱ्या भागातील कलम 14, कलम क्रमांक 19 आणि कलम क्रमांक 21 ही तर 3 कलम आपण डोळ्यासमोर आणली तर आपल्याला लक्षात असं येतं की भारतीय राज्यघटना सर्व नागरिकांना स्वातंत्र्य देत आहे, की जे 19व्या कलमांमधलं आहे आणि ही विशेष तरतूद आहे. म्हणजे उदाहरणार्थ आचार स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, कुठेही राहण्याचं स्वातंत्र्य, कुठेही फिरण्याचं स्वातंत्र्य, संपत्ती गोळा करण्याचं स्वातंत्र्य, संपत्ती खर्च करण्याचं स्वातंत्र्य, अशी अनेक प्रकारच्या तरतुदी स्वातंत्र्य केंद्रित आहेत. परंतु हे जे स्वातंत्र्य दिलेल्या तरतुदी आहेत त्या तरतुदी 2 प्रकाराने बंदिस्त केलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे या तरतुदी व्यक्तीला व्यक्ती स्वातंत्र्य देणारे आहेत, परंतु त्याच वेळेस या तरतुदी गटांना गटांचं स्वातंत्र्य देणारे आहेत. म्हणजे याचा अर्थ असा होतो, अल्पसंख्याक असतील, अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जमाती असतील, बहिष्कृत वर्ग असतील, मागास वर्ग असतील, या सर्वांना आणि महिलांसह काही गटांचे अधिकार दिलेले आहेत. म्हणजे गटांचे अधिकार आणि दुसऱ्या बाजूला व्यक्तीचे अधिकार, या 2 गोष्टींचा मेळ घालण्याचा प्रयत्न भारतीय राज्यघटनेने विशेष तरतूद करून केलेला आहे. म्हणून भारतीय राज्यघटनेतील 19व्या कलमातील तरतूद
आणि 14व्या कलमातील तरतूद ही परस्परांना पूरक आहे. ह्या दोन्हींचा एकत्रित विचार जर केला नाही तर दोन टोकं तयार होतात. म्हणजे एक टोक समतेकडे जातं, दुसरं टोक स्वातंत्र्याकडे जातं आणि मग सार्वजनिक जीवनामध्ये समता विरोधी स्वातंत्र्य असं काहीतरी रूप येतं. परंतु समता विरोधी स्वातंत्र्य असं रूप येऊ नये म्हणून भारतीय राज्यघटनेमध्ये 14वं कलम आणि 19वं कलम हे एकमेकांवरती नियंत्रण ठेवणारं आणि राज्यघटनेचा बॅलन्स राखणार आहे, म्हणजे समतोल राखणार आहे असं चित्र यातून पुढे येतं. तोच मुद्दा पुढे 21व्या कलमाबद्दलचा आहे. 21व्या कलमामध्ये व्यक्तीच्या स्वातंत्र्यावरती अनेक प्रकारची, म्हणजे व्यक्तीला स्वातंत्र्य दिलेलं आहे, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, विचाराचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, परंतु त्यावरती बंधनं घातलेली आहेत. म्हणजे याचा अर्थ स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार असा भारतीय राज्यघटना घेत नाही. बंधनांसह स्वातंत्र्य असा त्याचा अर्थ घेतला गेला आहे. आणि हाच मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या शेवटच्या भाषणात देखील कोट केलेला होता. म्हणजे मुख्य मुद्दा असा आहे, भारतीय राज्यघटनेच्या घटनेमधील विशेष तरतुदी कोणत्या, तर त्या 14व्या कलमामध्ये आहेत, 19व्या कलमामध्ये आहेत आणि 21व्या कलमामध्ये आहेत. परंतु या तिन्ही कलमांचा तुम्ही एकत्रित विचार केला तर त्या तरतुदींना विशेष महत्व प्राप्त होतं. जर या कलमांचा स्वतंत्र सुट्टा वेगवेगळा अर्थ लावला तर मात्र यातून टोकदारपणे काहीतरी वेगळे अर्थ निघतात. टोकदारपणे अर्थ न निघता एक समतोल पद्धतीचे सारासार विवेकावरती आधारित अर्थ निघावेत, या अर्थाने ही विशेष तरतूद आहे. म्हणून या 3 कलमांचा एकत्रितपणे विचार करावा लागतो आणि त्यालाच भारतीय राज्यघटनेतील गोल्डन ट्रँग्युलर असं म्हणण्याची प्रथा पडलेली आहे. आणि या अर्थाने संपूर्ण भारतीय राज्यघटनेचा विकास 2-3 टप्प्यामध्ये घडतो आणि भारतीय समाज व्यवस्था 2-3 टप्प्यातून पुढे जाते. उदाहरणार्थ, भारतीय राज्यघटना लागू झाल्यापासून म्हणजेच 26 जानेवारी 1950 पासून साधारणपणे 1980 पर्यंतच्या काळामध्ये या तरतुदींनी भारतीय समाज घडवला. या तरतुदींनी नागरिकांना कार्यक्षम करण्याचा प्रयत्न केला. या तरतुदींनी राज्यसंस्थेवरती नियंत्रण ठेवलं आणि राज्यसंस्थेला लोकांच्या विरोधात जाऊ नये याच्यासाठी प्रयत्न केले. याची उदाहरणं अनेक विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. यालाच आपण नेशन बिल्डिंग असाही एक शब्दप्रयोग वापरत असतो की ज्या नेशन बिल्डिंग मध्ये नागरिकांना प्रौढ मताचा अधिकार मिळाला, नागरिकांना मतदानाच्या हक्काबरोबरच मतदार याद्यात नाव घालण्यासाठी सरकारने स्वतःहून प्रयत्न केला. त्याच्यानंतर नागरिकांचे मतदार याद्यातून नावं वगळले जाऊ नयेत याच्यासाठीही प्रयत्न झाले. आणि ही सगळी प्रक्रिया घडत असताना नागरिक नावाची व्यक्ती सक्षम आणि कार्यक्षम झाली. त्या व्यक्तीला एका अर्थाने स्वतःवरती विश्वास निर्माण झाला. मी या देशाचा कर्ता आहे आणि मी हा देश घडवू शकतो, माझ्या समाजाला मी घडवू शकतो, मी स्वतःला घडवू शकतो. हे या विशेष तरतुदींनी पुढे आणलेलं एक सूत्र आहे. या कालखंडामध्ये दुसरं सूत्र पुढे आलं ते होतं सामाजिक न्यायाचं. म्हणून भारतीय राज्यघटनेतल्या या तरतुदी विशेषतः सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरतुदी आहेत. म्हणजे उदाहरणार्थ, ज्या नागरिकांना किंवा ज्या व्यक्तींना आजपर्यंत व्यक्ती स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं त्या व्यक्तींना व्यक्ती स्वातंत्र्य देण्यात आलं. म्हणजे याचं उत्तम उदाहरण कोणतं, तर जे भटके विमुक्त होते आणि त्यांना एका कुंपणात कोंडून ठेवलेलं होतं, त्यांना मोकळं करण्यात आलं आणि स्वातंत्र्य देण्यात आलं. म्हणजेच त्यांना स्वातंत्र्याचं एक न्याय देण्यात आला स्वातंत्र्याच्या आधारे. त्यानंतर ज्या व्यक्तींना आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळत नव्हता, आणि विशेषतः हा मुद्दा
भारतीय राज्यघटनेच्या बद्दलचं भाषण करत असताना शेवटच्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोट केला होता की भारतामध्ये केवळ राजकीय लोकशाही स्थापन करून उपयोग नाही, तर सामाजिक लोकशाही निर्माण केली पाहिजे. आणि सामाजिक लोकशाहीचा अर्थ समाजातील वेगवेगळ्या गटांना, समाजातील वेगवेगळ्या समाजांना, मागास समूहांना, सामाजिक दृष्ट्या मागास, आर्थिक दृष्ट्या मागास समूहांना सामाजिक न्याय दिला पाहिजे. आणि या तरतुदी आपणाला भारतीय राज्यघटनेच्या 14व्या कलमातही दिसतात, 19व्या कलमामध्ये दिसतात आणि 21व्या कलमामध्ये दिसतात. परंतु विशेषतः या तरतुदींचा जो संबंध येऊन पोहोचला तो 31व्या कलमाच्या बद्दलचा आला. 31व्या कलमाने खाजगी मालमत्तेचा अधिकार दिलेला होता, परंतु 31 या कलमाच्या बद्दलचा सामाजिक न्यायाच्या संदर्भात वाद उपस्थित झाला आणि या तरतुदींमध्ये बदल केला. 31A आणि 31B अशा त्याच्यामध्ये 2 तरतुदी करून नव्याने विशेष दुरुस्त्या करण्यात आल्या. या दुरुस्त्यांनी काय केलं तर साधारणपणे 4 गोष्टी घडवून आणल्या. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे जर सरकारची मालमत्ता किंवा खाजगी व्यक्तीची मालमत्ता असेल आणि सरकारी कामासाठी लागणार असेल तर तो मोबदला देऊन ती मालमत्ता काढून घेता येते. हा मुद्दा या तरतुदींनी पुढे आणला. दुसरा मुद्दा यातून पुढे कोणता आला तर जे समूह मागास आहेत त्यांना नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये राखीव जागा ठेवण्याची तरतूद या तरतुदींमधूनच पुढे विकसित झाली. तिसरा मुद्दा यातून पुढे कोणता आला तर जे स्वातंत्र्य आहे ते पूर्णपणे अनिर्बंध स्वातंत्र्य नाही, तर त्या स्वातंत्र्यावरती काही अंकुश आहेत आणि बंधनांसह स्वातंत्र्य स्वीकारलं पाहिजे. या पद्धतीची ही घटना या तरतुदींमधून पुढे आली. आणि चौथा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे संपत्तीचं, स्थावर संपत्ती आणि जंगम संपत्ती यापैकी जमिनीचं पुनर्वाटप, जमीनदारी पद्धत, कुळ कायदा या सर्वांमध्ये दुरुस्त्या करण्यासाठी कायदे करण्याची गरज होती. आणि ते कायदे करत असताना ते सर्व कायदे 9व्या परिशिष्टात सामील करण्यात आले आणि त्याला न्यायालयीन संरक्षण पण देण्यात आलं. हे जे 4 बदल झाले हे विशेष तरतुदींच्या आधारे झाले. परंतु या विशेष तरतुदींनी असं काय घडवून आणलं की ज्याच्यामुळे सामाजिक न्याय मिळाला तर साधारणपणे असं घडून आलं की राखीव जागा ज्या ठेवल्या होत्या त्याला संरक्षण मिळालं. शैक्षणिक क्षेत्रामध्ये राखीव जागा होत्या त्यांना संरक्षण मिळालं. म्हणजे नोकरीच्या आणि शिक्षणाच्या क्षेत्रात सामाजिक न्यायाचं प्रारूप राबवण्यासाठी या तरतुदींनी आपली ताकद उभी केली. दुसरा मुद्दा म्हणजे जमिनीचं पुनर्वाटप करणे. उदाहरणार्थ गायरानाच्या जमिनी असतील त्यांचं पुनर्वाटप करायचं आहे, जमीनदारी पद्धत नष्ट करायची आहे. याच्याबद्दलच्या केरळ असेल, पश्चिम बंगाल असेल, बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल या राज्यांमध्ये मोठे प्रश्न निर्माण झाले होते आणि तिथं राज्य संस्थेला सामाजिक न्याय निर्माण करता येत नव्हता. याच्यामुळे या राज्यांमध्ये राज्य संस्थेला सामाजिक न्याय निर्माण करण्यासाठी या तरतुदींनी पाठबळ पुरवलं आणि त्या आधारे या राज्यांमध्ये काही एक बदल घडले. म्हणून पूर्ण जरी बदल घडला नसला तरी या प्रकारचा बदल म्हणजे सुप्त क्रांती घडवणारा बदल होता. आणि या सुप्त क्रांतीमधून लोकांना उत्पादनाची, उदरनिर्वाहाची काही साधनं मिळाली आणि त्या साधनाच्या आधारे लोकांचं जीवन सुखकर झालं. ही भारतीय राज्यघटनेच्या तरतुदींमुळे घडलेली अत्यंत महत्वाची एक घटना आहे. असाच पुढचा सामाजिक न्यायाचा मुद्दा कोणता तर साधारणपणे व्यक्तीला प्रतिष्ठा, व्यक्तीला बंधुभावाने वागवणं. आता बंधुभावाचा मुद्दा शेवटच्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोट केलेला होता. तसंच जेव्हा भारतीय राज्यघटनेतील उद्देशिकेवरती किंवा प्रास्ताविकेवरती चर्चा चालू होती त्याच्यावरती भाष्य करताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
हे मुद्दे मांडलेले होते की व्यक्तीला जोपर्यंत आत्मप्रतिष्ठा मिळत नाही तोपर्यंत सामाजिक न्याय मिळू शकत नाही. व्यक्तीला जोपर्यंत बंधुभावाची वागणूक मिळू शकत नाही तोपर्यंत सामाजिक न्याय मिळू शकत नाही. याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणामध्ये स्वातंत्र्य आणि समता या दोन सुट्ट्या मूल्यांच्या बरोबर बंधुता नावाच्या मूल्याला सर्वात जास्त महत्व होतं आणि बंधुतेचं मूल्य स्वातंत्र्याला आणि समतेला जोडतं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं. त्याच्यामुळे विशेष तरतुदींमध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणांमध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे की बंधुतेशिवाय सामाजिक न्याय क्रिएट होऊ शकत नाही आणि व्यक्तीला डिग्निटी मिळाल्याशिवाय न्याय नावाची संकल्पना अस्तित्वात येऊ शकत नाही. म्हणून सामाजिक न्याय या संकल्पनेमध्ये बंधुता आणि प्रतिष्ठा या दोन तत्वांना अनन्यसाधारण महत्व आहे आणि ते स्वातंत्र्य आणि समतेपेक्षाही थोडं जास्त महत्व असल्याचं दिसतं. किंबहुना ते त्या स्वातंत्र्याला आणि समतेला योग्य अर्थ प्राप्त करून देणारी ही दोन मूल्य आहेत असा त्याचा अर्थ होतो. आणि याच तरतुदी आपणाला 14व्या कलमामध्ये आणि 19व्या कलमातील तरतुदींमध्ये दिसतात. म्हणून तर असं म्हटलं गेलेलं आहे की 14व्या कलमातल्या अंतर्गत सगळ्या पोट कलमांमध्ये तुम्ही पाहिलं 14, 15, 16 आणि जिथं अस्पृश्यता नष्ट करण्याचं एक तरतूद केलेले आहे त्या कलमाचं सर्व इंटरप्रिटेशन तर तुम्हाला डिग्निटी म्हणजे प्रतिष्ठा आणि बंधुतेची वागणूक आणि ती पण कुठे बंधुतेची वागणूक सार्वजनिक क्षेत्रामध्ये म्हणजे उदाहरणार्थ सरकारच्या मालकीचे उद्योग आहेत, सरकारच्या मालकीच्या बागा आहेत, सरकारच्या मालकीची दळणवळणाची साधनं आहेत, सरकारी संस्था आहेत, या सर्व ठिकाणी बंधुभावाची वागणूक प्रत्येकाने दुसऱ्याला दिली पाहिजे हा मुद्दा कोट करण्यात आला. या अर्थाने ही तरतूद अत्यंत महत्वपूर्ण मानले गेलेली आहे. यानंतर आणखीन एक मुद्दा अत्यंत महत्वाचा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, पंडित जवाहरलाल नेहरूंनी आणि सरदार वल्लभभाई पटेलांनी तरतुदीच्या स्वरूपामध्ये पुढे आणलेला होता. तो मुद्दा कोणता तर भारतीय राज्यघटना म्हणजे सुट्टा सुट्टा विचार नाही, म्हणजे केंद्र सरकार वेगळं, घटक राज्यांचं सरकार वेगळं, नगरपालिका वेगळ्या असा मुद्दा नव्हता किंवा व्यक्तीला नागरिकांना दिलेले स्वातंत्र्य वेगळं, गटांना दिलेलं स्वातंत्र्य वेगळं, मूलभूत अधिकार वेगळे, मार्गदर्शक तत्वे वेगळे अशी कल्पना नाही, तर या सर्वांचा एकत्रित समुच्चयाने विचार करणारं सूत्र भारतीय राज्यघटनेमध्ये गुंफण्यात आलेलं होतं. याच्यामुळे याचं वर्णन नेमकं काय केलं जातं तर याचं वर्णन करताना गोल्डन मिडल पाथ असं म्हटलं जातं. गोल्डन मिडल पाथ ही कल्पना एका अर्थाने बुद्धिस्ट परंपरेपासून चालत आलेली आहे. म्हणजेच कोणत्याही दोन टोकाला न जाता एक सुवर्ण मध्य साधायचा आणि मध्यम मार्गी विचार मांडायचा. म्हणून मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे ही दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीत. जेव्हा तुम्ही मूलभूत हक्कांच्या पद्धतीने तुम्हाला राईट मिळतील तेव्हाच तुम्ही राज्याने त्यांची मार्गदर्शक तत्वे देखील त्या मूलभूत हक्कांच्या चौकटीतच राबवावीत असं त्यातून अंतर्गत प्रवाह वाहत आहे आणि ती एक विशेष तरतूद आहे. तशीच दुसरा मुद्दा कोणता आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटच्या भाषणामध्ये आवर्जून सांगितलेला आहे तो म्हणजे केंद्र सरकार प्रबळ झालेलं आहे आणि राज्य दुबळी झालेले आहेत. याबद्दलचं विवेचन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणाले होते की राज्य प्रबळ केंद्र सरकार प्रबळ झालेलं आहे आणि राज्य दुबळी झालेले आहेत असं नाही. भारतीय राज्यघटनेने केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशी दोन सरकारे निर्माण केली आणि दोघांच्याही विधिमंडळांना अधिकार दिलेले आहेत
आणि ते त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात. त्यांच्या क्षेत्रामध्ये म्हणजे राज्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये आणि विधिमंडळाच्या क्षेत्रामध्ये केंद्र सरकार हस्तक्षेप करू शकत नाही, हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा म्हणजे न्यायालयाला सुद्धा त्यांच्या अधिकारामध्ये कटोती करता येणार नाही, अधिकार कमी करता येणार नाहीत. अशा प्रकारचं भाष्य म्हणजे एका अर्थाने केंद्र प्रबळ झालेलं आहे आणि राज्य दुबळ झालेलं आहे असं होत नाही. हे इंटरप्रिटेशन तरतुदींच्या स्वरूपातच आहे असंही दिसतं आणि ही विशेष तरतूद आहे. आणखीन एक मुद्दा त्यांनीच मांडलेला होता आणि तो अत्यंत महत्वाचा या अर्थाने आहे की त्यांनी असं म्हटलेलं होतं की विशेष परिस्थितीमध्ये केंद्राला थोडे जास्त अधिकार दिले पाहिजेत, म्हणजेच केंद्रावरती नागरिकांच्या निष्ठा जास्त असल्या पाहिजेत. आणि ती विशेष परिस्थिती कोणती, तर जेव्हा राज्यामध्ये काही अडचणी निर्माण होतील, राज्यामध्ये परिस्थिती ही लोकशाही सुरक्षित ठेवण्यासाठी असेल का नसेल, त्या परिस्थितीमध्ये सर्व अधिकार केंद्राला आपल्या हातात घेता येतात. ही एक प्रक्रिया म्हणजे विशेष तरतूद आहे. आणि याच्याबद्दलचं भाष्य करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बरीच उदाहरणं दिलेली होती. म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी सांगितलेलं होतं की परदेशातून जेव्हा भारतावरती आक्रमण झाली तेव्हा भारताला स्वातंत्र्य होतं का नव्हतं, तर भारताला स्वातंत्र्य होतं, परंतु भारतातल्याच लोकांनी काही बंडखोरी केली त्याच्यामुळं भारतातलं स्वातंत्र्य गेलं. असंच उदाहरण सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हिंदूंना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढत होते. त्या छत्रपती शिवरायांच्या विरोधात इथले काही सरदार आणि राजेही लढले. म्हणजे आपल्या स्वातंत्र्याच्या विरोधात आपले लोक पण लढतात. त्याच्यामुळे आपण या स्वातंत्र्याचं संरक्षण करण्यासाठी केंद्राला थोडी ताकद जास्त दिली पाहिजे, केंद्राकडे झुकता कल असला पाहिजे. ही एक विशेष तरतूद आपल्या राज्यघटनेमध्ये आहे. परंतु त्यांचा मुद्दा असा होता, सर्वसामान्य परिस्थितीमध्ये मात्र केंद्राला विशेष अधिकार नाहीत, राज्याला कमी अधिकार नाहीत. राज्य राज्याच्या क्षेत्रामध्ये आणि केंद्राच्या क्षेत्रामध्ये स्वतंत्रपणे निर्णय घेईल आणि दोघांमध्ये तो समतोल साधलेला आहे. याला गोल्डन मिडल पाथ असं म्हटलेलं आहे. म्हणजे गोल्डन मिडल पाथ नावाची गोष्ट दोन सरकारांच्या समतोल पद्धतीने व्यवहार करण्यामधून व्यक्त होते असं यातून सूचित होतं. पुढचा एक मुद्दा यातून गोल्डन पाथचा कोणता क्रिएट होतो, तर गोल्डन पाथ बद्दलचा मुद्दा म्हणजे नागरिकांना जेव्हा मूलभूत हक्क दिलेले आहेत तेव्हा नागरिकांनी ते अनिर्बंध पद्धतीने वापरू नयेत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे कलम क्रमांक 31 मध्ये मालमत्तेचा अधिकार दिलेला आहे, परंतु सरकारच्या फायद्याची गोष्ट असेल, सार्वजनिक हिताची गोष्ट असेल तर तुम्हाला संपत्ती काढून घेता येते. केवळ आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या नावाखाली संपत्तीच काढून घेता येणार नाही, असं करता येणार नाही असं म्हटलेलं होतं. म्हणजे ही 31व्या कलमातील तरतूद सुद्धा एका अर्थाने गोल्डन पाथच्या रूटवरती जाते आणि गोल्डन पाथ जो आहे तो भारतीय राज्यघटनेतला कुणालाही दुबळ करत नाही, कुणालाही जास्त प्रबळ करत नाही. भारतीय राज्यघटनेचा हा गोल्डन पाथ सर्वांना सामूहिक पद्धतीने बरोबर घेऊन जातो आणि सर्वांचा समतोल समतेच्या पद्धतीने आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकास करतो. यामुळे भारतीय राज्यघटनेतील तरतूद ही सामाजिक न्याय केंद्रित आहे आणि अशा तरतुदींमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचा युक्तिवाद असा होता की या समाजामध्ये सर्वांना समान संधी आणि स्वातंत्र्य मिळेल. केवळ स्वातंत्र्याचा अर्थ पूर्ण स्वातंत्र्य असा न घेता सर्वांना समान संधी आणि समान स्वातंत्र्य असा त्यांनी मांडला. याच्यासाठीची ही एक विशेष तरतूद होती.
पुढे एक मुद्दा यातून क्रिएट होतो तो असा आहे की सामाजिक न्यायाच्या बरोबर काही भूभाग जर मागास राहिले, काही भूभागांना जर असं वाटलं की आपले हितसंबंध जपले जात नाहीत किंवा त्यांना असं वाटलं की राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टिकोनातून आपले अस्तित्व नाही, तर त्यांना सुद्धा एक विशेष तरतूद करण्याची सोय केलेली आहे. आणि या मुद्द्याच्या आधारे आसाम असेल, नागालँड असेल, मिझोराम असेल किंवा पश्चिम बंगालमधील केंद्रशासित प्रदेश करण्यात भाग असेल, या सर्वांना ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्या तरतुदींमध्ये त्यांचा विकास करणे, त्यांना असं आत्मभान देणं की हे राष्ट्र माझं आहे, ह्या राष्ट्रामध्ये मला देखील एक स्थान आहे, माझा विकास करण्यासाठी केंद्र सरकार विशेष तरतुदी करत आहे. तर यातून देखील एक भौगोलिक सामाजिक न्यायाची कल्पना विकसित होताना दिसते. म्हणजेच सामाजिक न्याय ही कल्पना केवळ समाज केंद्रित राहत नाही, तर ती भौगोलिक केंद्रित सुद्धा होते आणि वेगवेगळ्या भूप्रदेशावरच्या व्यक्तींमध्ये समान पद्धतीने राष्ट्रीय जाणीवांचा विकास करताना दिसते. हाच मुद्दा एका वेगळ्या अर्थाने सुद्धा सांगता येतो, तो म्हणजे भारतामध्ये निर्माण करण्यात आलेली घटक राज्य आणि त्या घटक राज्यामध्ये भाषेच्या आधारे घटक राज्य मागण्यात आली. तेव्हा आमचा विकास करण्याची आमच्या भाषेतून संधी द्या. तेव्हा भाषेच्या आधारे आंध्र प्रदेश निर्माण करण्यात आलं, महागुजरात निर्माण गुजरात करण्यात आलं, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातून महाराष्ट्र निर्माण करण्यात आलं. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की या पहिल्या टप्प्यामध्ये 1950 ते 1980 या दरम्यान या पद्धतीने सामाजिक न्याय आणि राष्ट्र बांधणीची प्रक्रिया घडत गेली. आता 1980च्या नंतर एक टप्पा सुरू झाला की ज्याबद्दल भारतीय राज्यघटनेच्या या विशेष तरतुदींबद्दल आव्हाने उभी राहिली. आव्हाने कोणती उभी राहिली? तर उदाहरणार्थ आरक्षणाच्या बद्दलचं एक आव्हान उभं राहिलं. आरक्षणाच्या बद्दलचं आव्हान कोणतं आहे? तर आरक्षणाच्या मागण्या अनेक समूहांनी केल्या, तेव्हा एकाच कॅटेगरीमध्ये जाण्याची मागणी अनेकांनी केली. म्हणजे उदाहरणार्थ जे समूह एसटी मध्ये नव्हते, म्हणजे शेड्यूल ट्राईब मध्ये नव्हते, त्यांनी शेड्यूल ट्राईब मध्ये आमचा समावेश करा म्हटलं. जे समूह मंडल आयोगाच्या लिस्ट मध्ये नव्हते, त्यांनी मंडल आयोगाच्या लिस्ट मध्ये आम्हाला समाविष्ट करा असं म्हटलं गेलं. आणि जे समूह अनुसूचित जातीत नव्हते, त्यांनी आम्हाला अनुसूचित जातीत समाविष्ट करा असं म्हटलं गेलं. याच्यामुळे सामाजिक न्यायाच्या पुढे एक मोठं आव्हान उभं राहिलं आणि हे आव्हान 1980 पासून ते साधारणपणे आजपर्यंत भारतीय राज्यघटनेच्या पुढे विशेष तरतुदींच्या पुढे उभं असल्याचं दिसतं. म्हणजे विशेष तरतुदी या निर्माण झालेल्या समस्येच्या विरोधात झगडत आहेत, संघर्ष करत आहेत, असंही एक रूप तुम्हाला आपल्याला दिसून येतं. आता मुद्दा याच्यानंतरचा एक निर्माण होतो तो कोणता आहे की यातूनच पुढे भारतीय राज्यघटनेने तरीही विशेष तरतुदींमधलं स्पिरिट जिवंत ठेवून त्याच्याप्रमाणे व्यवहार केला. आणि हा व्यवहार करताना भारतीय राज्यघटनेचा एक मध्यवर्ती क्षेत्र आहे, ज्याला असं म्हटलेलं होतं की भारतीय राज्यघटनेचं मूलभूत संरचनेचा सिद्धांत आहे. आणि केशवानंद भारती या खटल्यामध्ये सांगण्यात आलं की हा जो मध्यवर्ती रचनेचा सिद्धांत आहे, मूलभूत सिद्धांत, तो काय बदलता येणार नाही, कारण त्याच विशेष तरतुदी आहेत. म्हणजे कोणत्या? तर साधारणपणे नागरिकांना दिलेला प्रौढ मताधिकार, मूलभूत अधिकार, समतेचं कलम, धर्मनिरपेक्षतेचं कलम, संघराज्याची तरतूद, न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार, अशा जवळजवळ 10-12 गोष्टींबद्दलचे न्यायनिवाडे 1974 पासून आजपर्यंत देण्यात आलेले आहेत. आणि त्यालाच मूलभूत संरचनेचा सिद्धांत असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे मूलभूत संरचनेचा सिद्धांत
हा अन्वयार्थ भारतीय राज्यघटनेतील विशेष तरतुदींच्या आधारे लावण्यात आलेला आहे आणि आत्ताच्या न्यायाधीशांपर्यंत सर्व न्यायाधीशांनी भारतीय राज्यघटनेतील मूलभूत संरचना सिद्धांताचं समर्थन केलेलं आहे आणि हे समर्थन करताना देखील त्यांनी भारतीय राज्यघटनेमध्ये जो गोल्डन मिडल पाथ आहे आणि दुसरा गोल्डन ट्रँग्युलर आहे यांची उदाहरणं पुन्हा पुन्हा दिलेली आहेत. म्हणजे याचा अर्थ असा होतो, भारतीय राज्यघटनेमध्ये जी विशेष कलम किंवा तरतुदी सामील करण्यात आल्या ती विशेष तरतुदी किंवा कलम हेच भारतीय राज्यघटनेचं स्पिरिट आहे, तेच भारतीय राज्यघटनेच्या न्यायाचं स्पिरिट आहे आणि तोच भारतीय राज्यघटनेचा मूलभूत रचनात्मक सिद्धांत आहे असा निष्कर्ष निघतो. आणि या अर्थाने भारतीय राज्यघटनेतील विशेष तरतुदी ह्या खरोखर भारतीय राज्यघटनेचं तत्वज्ञान आहेत आणि नुसतंच ते तत्वज्ञान नाहीत तर जीवनामध्ये जगण्याची फिलॉसॉफी या अर्थाने आहेत. जीवनामध्ये केवळ राजकीय न्याय किंवा राजकीय लोकशाही निर्माण करून चालणार नाही तर एक सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण केली पाहिजे. हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते तेच या विशेष सूत्रांमध्ये आहेत. या अर्थाने आज देखील सर्व न्यायालयातील न्यायनिवाडे आणि विविध प्रकारचे विचारवंत या तत्वज्ञानाचं समर्थन करतात असं दिसून येतं. म्हणजेच भारतीय राज्यघटनेतील विशेष तरतुदींना भारतीय लोकांच्या जीवनामध्ये ऑक्सिजन इतकं महत्व आहे असा यातून निष्कर्ष निघतो. भारतीय राज्यघटनेमध्ये सामाजिक न्याय हा भौगोलिक न्याय आहे आणि कारण का तर विशिष्ट भूप्रदेश हा जर मागास राहिला तर त्याची प्रगती करता आली पाहिजे. यामुळे राज्यपालांच्या नियंत्रणाखाली राज्यपालांना विशेष अधिकार दिलेले आहेत आणि ही एक तरतूद आहे. उदाहरणार्थ या तरतुदीचा उपयोग महाराष्ट्रात करण्यात आला आणि वैधानिक विकास मंडळांची स्थापना करण्यात आली. म्हणजे निधी राज्यपालांच्या नियंत्रणाखाली असतो. कोणत्या भूभागाला किती निधी खर्च करावा याच्याबद्दलचं वाटप राज्यपाल करतात. ही देखील एक विशेष तरतूद आहे. या तरतुदीमधून पण असा निष्कर्ष काढू शकतो की सामाजिक दृष्ट्या अधिक आर्थिक दृष्ट्या अधिक भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून न्याय मिळावा आणि जे भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीलाच म्हटलेलं आहे उद्देशिकेमध्ये, आम्ही भारतीय लोक ह्या प्रत्येक भारतीय व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे आणि प्रत्येक भारतीय व्यक्तीला या देशाचा मी नागरिक आहे तेव्हा मला माझा विकास करण्यासाठी माझ्या गटाचा विकास करण्यासाठी स्वातंत्र्य मिळतं. हा एक मुद्दा यातून ध्वनित होतो. तसाच दुसरा अजून एक मुद्दा यातून विशेष तरतुदीतून ध्वनित होतो तो म्हणजे भारतीय राज्यघटनेने धर्मनिरपेक्षतेची सुद्धा तत्वे विशेष तरतुदी म्हणून दिलेली आहेत. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये सरनाम्याच्या बद्दलच्या म्हणजेच धर्मनिरपेक्षतेच्या बद्दलच्या तरतुदी सामील करण्यात आल्या. म्हणजे धर्मश्रद्धा पाळता येईल हा मुद्दा एकूण 19व्या कलमाच्या अंडर तुम्ही 19 ते साधारणपणे 18, 19, 20 पर्यंत येतो आणि श्रद्धेचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. परंतु त्याच वेळेस नागरिकांना हे सुद्धा स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे की भारतीय राज्यसंस्था सार्वजनिक धोरण ठरवताना कोणत्याही धर्माला प्राधान्य देणार नाही, सर्व धर्मांना समभावाची वागणूक देईल. ही तरतूद त्याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहे. या अर्थाने भारतीय धर्मनिरपेक्षता 3 पातळ्यांवरती भारतीय राज्यघटनेच्या विशेष तरतुदींमध्ये काम करताना दिसते. त्यापैकी पहिली तरतूद म्हणजे राज्यसंस्था धर्मनिरपेक्ष असेल, ही पहिली तरतूद. दुसरी तरतूद 14व्या कलमापासून ते साधारणपणे 14, 15, 16, 17, 18व्या कलमापर्यंत जर पाहिलं तर अशी दिसते की समाज
सुद्धा धर्मनिरपेक्ष असेल, म्हणजे विशेष अधिकार धार्मिक क्षेत्रातला आणि धर्माच्या नावाने कोणत्याही व्यक्तीला दुबळं समजलं जाणार नाही किंवा धर्मामुळे त्याला अस्पृश्य समजलं जाणार नाही, धर्मामुळे त्याला वाळीत टाकलं जाणार नाही, धर्मामुळे त्याला बहिष्कृत केलं जाणार नाही. हे धर्मनिरपेक्षतेची अत्यंत महत्वाची तरतूद इथं 2 नंबरला नागरी समाज या अर्थाने व्यक्त होते. आणि तिसरा मुद्दा म्हणजे व्यक्तीने आपलं धोरण ठरवताना राज्य संस्था, आपल्या अवतीभोवतीचे नागरी समाजातील लोक आणि आपण स्वतः असा 3 पद्धतीने एकत्रित विचार करून त्यांचं धोरण ठरवावं. हा मुद्दा तरतुदींचा एक भाग होतो आणि यावरती अंतिम अधिकार राज्य संस्थेला दिलेला आहे. म्हणजे सांगण्याचा मुद्दा हा, भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेचं तत्व हे पाश्चिमात्य धर्मनिरपेक्षतेची तरतूद नाही. भारतीय धर्मनिरपेक्षतेचं तत्व ही परकीयांकडून घेतलेली गोष्ट नाही, तर हे तत्व म्हणजे भारतातील लोकांची गरज होती आणि भारतीय लोकांचीच मागणी होती, त्याच्यामुळे ती भारतीय राज्यघटनेमध्ये सामील करण्यात आलेली तरतूद होती. आणि साधारणपणे असं आपण म्हणू शकतो की महात्मा फुलेंपासून ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्यांचा सारांश एकत्रित करून भारतीय राज्यघटनेच्या तरतुदींमध्ये, विशेष तरतुदींमध्ये सामील करण्यात आला. आणि त्या विशेष तरतुदींचं एक रूप म्हणजे भारतातील महिलांना देखील स्वातंत्र्याच्या तरतुदी केल्या, समतेच्या तरतुदी करण्यात आल्या आणि त्यांना देखील हक्क देण्यात आले. आणि त्याबद्दलची डिबेट भारतीय राज्यघटनेमध्ये हिंदू कोड बिल म्हणून झाला होता. नंतर त्याचं रूपांतर छोटे छोटे कायदे करून करण्यात आलं. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे, महिलांना देखील सामाजिक न्याय देण्यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आणि त्या तरतुदींच्या आधारे भारत नावाचं एक नवीन राष्ट्र सामाजिक न्यायावर आधारलेलं घडवण्याचा प्रयत्न झाला. म्हणजेच मुद्दा निर्माण असा होतो की भारतीय राज्यघटनेच्या अंतर्गत असणाऱ्या विशेष तरतुदी हे केवळ तरतुदी न राहता त्यात तत्वज्ञान बनतं, ती एक जीवनाची जीवन पद्धती बनते. आणि या अर्थाने भारतीय राज्यघटना ही सुप्त क्रांती करणारं आणि क्रांती करणारं हे तत्वज्ञान उदयाला येतं. म्हणून आपण पाहतो की महिलांना अधिकार देणं ही एक सुप्त क्रांती आहे. जमिनीचं निर्मूलन करून जमिनीचं पुनर्वाटप करण्याचा प्रयत्न करणं ही देखील एक सुप्त क्रांती आहे. भारतामध्ये अन्याय अत्याचार झाला तर न्यायालयामध्ये जाऊन दाद मागता येते विशेष तरतुदींच्या आधारे, ही सुद्धा एक सुप्त क्रांती आहे. जो भाग मागास राहिला त्याच्या विकासासाठी राज्यपालांच्या अंडर विशेष तरतुदी केल्या, ही सुद्धा एक सुप्त क्रांती आहे. म्हणजे अशा अनेक क्रांत्यांचं बीजारोपण भारतीय राज्यघटनेतील विशेष तरतुदींमध्ये दिसतं. हे मला सांगण्याची संधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि जनसंपर्क कक्ष, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी दिली. आणि भारतीय संविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्त आयोजित केलेल्या जनजागर संविधान विशेष व्याख्यानमालेत मला बोलता आलं, त्याबद्दल या दोन्ही संस्थांचे, आयोजकांचे मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.